नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. हे काय ये म्हणलं व्हायरस ये म्हणलं व्हायरस प्यायला तिकडे बघे माय. नमस्कार मंडळी, मी वैभव देशमुख. आम्ही वैष्णव देशमुख. तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण बनवायला लागला ऍक्च्युली. आम्ही वाटलं तुमच्यासोबत शेअर काय मला रडू येईल. जाऊ दे गाय. ती म्हणत होती नको बनवायचं, मी म्हणतो बनवायचं. कशामुळे? कारण या गोष्टी शेअर करणं कितपत योग्य आहे कितपत योग्य नाहीये तुम्ही सांगा कमेंट मध्ये. पण अशा गोष्टी घडल्यात आमच्यासोबत म्हणून ह्या आम्ही करतोय हा व्हिडिओ. काल किडनॅप झाला होता. काय सांगायचं तुम्हाला? काय नाही काय असल्या गोष्टी घडायला तर काय बोलावं आता तुम्हाला. तर काही कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या होत्या माहिती आम्ही सगळे लिहून ठेवले. थोड्याच आहेत बट खूप मोठे आहेत ऍक्च्युली. म्हणजे सिरियस टॉपिक आहे हा, खूप हसायसारखं नाहीये. पागल हसू नकोस. तर ठीक आहे. तर इन शॉर्ट आम्ही गोरा दिसायला रे म्हणून मला हसू वाटायला लागले. तिकडे पडशील 10व्या मजल्यावर जरी खाली पडलं तर काय होईल गाईज सांगा. जाता खिडकीमध्ये सावबाळा गाईज ना. आपला व्हिडिओ मोठा नाही बनवायचा, शॉर्ट बनवायचा. हो तर ठीक आहे. इन शॉर्ट म्हणजे ना आम्हाला कोणाची तरी नजर लागली किंवा आमच्यावर कोणीतरी जादूटोना काळा जादू केला असं वाटतंय आम्हाला. आणि प्रूव्ह पण झालेलं वाटत नाही ऍक्च्युली. प्रूव्ह झालं. आम्हाला आधी शंका यायची. युट्यूबवर बघू आम्ही प्रूव्ह केलं. सॉरी तसं नाही गाईज. हे रिअल मध्ये पण आम्ही एक जणांना विचारले आणि ते मतलब खूप झालं याच्यावर प्रूव्ह झालं ऍक्च्युली. ते आम्ही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर कोणतरी काळा जादू केलाय, कोणतरी नजर लागली. काय माहिती काळा जादू आमचे तिकडचे नातेवाईक, सॉरी त्यांचं नाव घेत नाही. माझा पण कलर ऐक ना ते तर ते आमच्यावर आमच्या जे फॅमिलीमध्ये काय काय मेंबर आहेत ते याच्यामध्ये खूप माहेर आहेत. नाव काढणं नको खूप माहेर आहेत या गोष्टीमध्ये. त्यांना खूप लागतं अशा गोष्टी. आणि आता मी सांगतो तुम्हाला स्टार्ट करू. ठीक आहे. तर आम्हाला कशाहून डाऊट आला आणि ह्या गोष्टी जर झाल्या असतील तुमच्यासमोर, कोणी काळा जादू केला असेल तर अशा गोष्टी तुम्हाला दिसून येतात. अशा गोष्टी घडतात. तर पहिली आहे पैसा. पैशामध्ये जर तुमचा कुणी लॉस होतोय, कुठेतरी तोटा होतोय किंवा कुठेतरी पैसे अडकतात किंवा तुमच्या बिझनेस मध्ये एकदम घसरंडी होतीये. ठीक आहे. कधी कधी होते बट सारखं होत असेल किंवा एकदम लाईक 100 लाईक 0वर आलं असं जर झालं असेल किंवा कुठे पैसे अडकले असतील किंवा लाईक लॉस झाला असेल पैशामध्ये, तर असे एक पॉइंट आहे. हा एक प्लस पॉइंट. तर आमच्यासोबत हे झालंय, पैशाचा लॉस झालाय आम्हाला आणि खूप काही झालेलं आहे. तर ठीक आहे. पैशामध्ये खूप आमचं काहीतरी झालेलं आहे. जास्त नाही पण झालेलं आहे. झालेली पण पैसे चाललेत बिचाराचे. माझे तर पैसेच नाही राहिले माझे पैसे. हा तर हिच्या माझे पैसे गेलेले आहेत आणि हिचं काय झालंय, हिच्यासोबत एक झालं की जॉब गेलेला आहे. कारण नसतानाच काही जॉब सुटलेला आहे हिचा. आय डोंट नो व्हाय काय झालेलं आहे हिला पण माहित नाही. पण ही एक गोष्ट घडलेली आहे. तर याच्यामुळे पण आम्हाला वाटतं की आमच्यासोबत कुणीतरी काहीतरी केलंय. आणि दुसरं आहे युट्यूबचं आमचं. तर आम्ही गाईज आधी कोणाला सांगितलं होतं की आमचं युट्यूब चॅनल आहे. आमच्या नातेवाईकामध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स मध्ये कोणालाच माहित नव्हतं की आमचं युट्यूब चॅनल आहे. नंतर जेव्हा 10K झालं आम्ही सगळ्यांना सांगितलं, स्टेटस वगैरे टाकला आणि सगळ्यांना माहित झालं. आणि तिथं काहीतरी झालं गाईज. ज्या दिवशी स्टोरी स्टेटस टाकली सगळ्यांना माहित झालं. कोणाचाच मेसेज नाही आला कॉंग्रॅच्युलेशन खूप चांगलं. तिथे एक हे झालं की युट्यूब एकदम थांबलं आमचं. युट्यूबवरून सगळं व्ह्यूज वगैरे सगळे गायब झाले. आधी 10K आमच्या लॉंग व्हिडिओला ब्लॉगला व्ह्यूज यायचे. तिथं 50 फक्त आणि 100 म्हणजे 10,000 कुठे आणि 50 आणि 100 व्ह्यूज कुठे. म्हणजे खूप फरक पडला. तिथे लाईक व्ह्यूज नाही आले आणि शॉर्ट्सला पण काहीच व्ह्यूज नाही आले. सबस्क्रायबर नाही वाढले. सगळं युट्यूब लाईक 100 वरून 0वर आलं. युट्यूबचं आम्ही खूप आम्ही इतके डिमोटिवेट झालो ना गाईस. आम्ही हा व्हिडिओ बनवायचं हे झालंय. आम्ही बनवतोय. युट्यूब मध्ये खूप आमचा लॉस झाला. खूप लॉस झाला यार. आम्ही पैशामध्ये नाही युट्यूबचं आम्हाला ते नाहीये. पण व्ह्यूज मध्ये खूप आमचे पब्लिक खूप हे झालेलं आहे. पण ते आपण नंतर बोलूयात त्याच्यावर. आणि आमच्या घरामध्ये खूप चिडचिड होते ऍक्च्युली. अशी भांडणं होत्या. तर ते आमचं काय वाटत नाही बट खूप चिडचिड होते. खूप काम करू वाटत नाही. आळस येतोय. आम्ही काहीच काम. मी तर आता दिवसभर आळस येतोय नाही का. खूप झोपण्याचं पण होतंय. आणि नंतर आहे आमच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला आहे. मतलब थोडीशी तब्येत थोडीशी दोघांची पण कमी झाली. आमचं वजन पण आम्ही चेक केलं. लिटरली वजन पासून पण आम्ही चेक केलं. वजन पण कमी झालेलं आहे. आणि दोघांच्या डोळ्यांच्या खाली एकदम काळ झालेलं आहे. आणि इव्हन आईच्या पण असं मानलं जातं की डोळ्याच्या खाली काळ झाल्यावर काहीतरी असतं. आणि थोडस दुखत पण होतं आमचं मध्ये. ताप विनाकारण दुखणं म्हणजे
कोणीतरी काहीतरी केलंय माझे असं लय पाय झालंय. दुखायले जातात. पाय नाही, ताप वगैरे झालते आम्हाला. हा आणि त्यादिवशी मला ताप मेन आलती. आणि हिचे केस खूप गळाले 2-3 महिने, सगळे 2 गेले महिने माझे केस, खूप सगळे म्हणजे केस खूप रेग्युलर. आधी कधीच हेअरफॉल होत नव्हता हिला आणि नंतर हेअरफॉल स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, हा एक प्लस पॉइंट आहे. आणि नेक्स्ट आहे, हेअरफॉलच नाही, हेअरफॉल हा आधीपासून आम्ही हा तुम्हाला माहिती मी मेकअप आर्टिस्ट आहे. तो आता हा सीझन आहे मेकअपचा आणि खूप मी मेकअप मध्ये पण खूप पुढे गेलतो आणि खूप चांगले फोटोशूट वगैरे करून पण खूप चांगले मेकअप पण केले वगैरे. मी प्रोफाईल बिल्ड केली माझी. आता लक्ष लागलो आणि आता मला ऑर्डर पण यायला चालू झाल्या. डायरेक्ट लगातार 3 ऑर्डर आल्या मला आणि एकदम तिन्ही कॅन्सल झाल्या. म्हणजे हा मतलब संयोग नाहीयेच बिलकुल, पण मी संयोग मानत नाहीये. 3 ऑर्डर कन्फर्म झाल्या होत्या, नंतर तिन्ही कॅन्सल झाल्या. काही एका तुम्ही सांगा. दिवशी. हा एका दिवशीच तिन्ही मतलब लाईक मला नोटिफिकेशन फोन मतलब त्यांच्याकडून आले कॅन्सल. आय डोंट नो व्हाय, काही रिझन नसताना पण. आणि एकदम छोट्या कारणाने ट्रॅव्हलिंग इन ऑल मतलब एका टाइमला 3 ऑर्डर कॅन्सल झाल्या गाईज. आणि नंतर इन्क्वायरी नाही, काय नाही, व्ह्यूज नाही, काय रिस्पॉन्सच नाही बिलकुल Guys, पण यार इतकी मेकअप साठी. घाण नजर असते ना लोकांची. तर आम्ही एवढं ठीक आहे, युट्यूबचं पण खाली गेलं, आमचे पैसे पण लॉस झाले, पण या ऑर्डरचं मेकअपच्या ऑर्डरच्या गाईज एवढ्या मोठ्या गोष्टी आमच्यासोबत घडल्यात ह्या. आणि नंतर एवढे पॉइंट्स होते गाईज आम्हाला वाटत होतं. आणि लास्ट पॉइंट आहे की आम्ही कसं बघितलं, मतलब आम्हाला 100% गॅरंटी कशी आली. ठीक आहे, कशी आली? हा तर ठीक आहे, ही जिकडे जॉब करत होती ना गाईज, नको सांगू दे, जाऊ दे. ना तर जिथे जॉब करत होती ना, ऐक, जिथे जॉब करत होती ना, तर तिथं गाईज, तर तिथं एक एम्प्लॉय होता. ठीक आहे, मतलब तिचा सिनियर होता तो. आणि तो ना बांगलादेशचा होता. ठीक आहे, बांगलाचा. आणि ना तिकडे गप ना यार प्लीज. तर तिकडे ना बांगलादेशमध्ये तुम्हाला माहिती जादूटोणा खूप चालतंय. जादूटोणा करून लोकांना डायरेक्ट खतम पण करतात, मारून पण टाकतात. मला बरोडाला येले बरं, मला भीती गप ना, सिरियस टॉपिक, तू काय कॉमेडी करतेस यार. तर गाईज त्यांना खूप जादूटोणा येतो, त्यांना खूप मी मग माहिती त्यांना सांगितलं असं असं होतंय आमच्या घरामध्ये. तर ते बोलले हा कोणीतरी नजर केली तुमच्यावरती, काळा जादू केलाय, मग तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मग त्याच्यामुळे आम्हाला ही गोष्ट माहीत झाली. आणि गाईज त्यांना काय मी डिटेल्स मध्ये सांगू दे, तो थोडीच बघणार ब्लॉग. तर गाईज ना, तर काय झालं माहिती, तो म्हणला की मी तुला सांगतो की तू काळा जादू केलाय का नाही. ठीक आहे, तर मी दीदी म्हणली हा ठीक आहे, मला पण चांगलं होईल, म्हणजे हेल्प मिळेल ना काय केलंय वगैरे. तर काय झालं, तो काय बोलला, तू ना घरी जा आणि घरी गेलो जे तू दिवसभर कपडा घातला म्हणजे टॉप घातलाय ना, तो ना चेंज कर घरी गेल्यावर आणि त्याचं ना मेजरमेंट घे आणि तो मेजरमेंट मला सांग. मग ती दिदी घरी आली आणि तसं आम्ही केलं मेजरमेंट. त्यांनी सांगितलं नव्हतं, मी फक्त मलाच माहिती होतं. हा सॉरी. तर मेजरमेंट घेतलं हिनं आणि तिच्या मनामध्ये ठेवलं, कोणाला सांगितलं म्हणजे त्याला पण नाही सांगितलं. ठीक आहे, तर त्यानं ना तिकडं कॉलवर हिनं सांगितलं की हा मेजरमेंट घेतलंय आता तुम्ही. आणि नंतर थोड्या वेळानं मी ते मेजरमेंट चेक केलं तर ते मेजरमेंट ऐक ना, तर मोठं निघालो. तर गाईज ना मग त्यांना काहीतरी केलं मंत्र वगैरे, काय नाही केलं, काय एक कॉल चालू होता. तर ते कॉल चालू वगैरे, मतलब त्यांना काय केलं आय डोंट नो, मतलब वी डोंट नो काय केलं ते. तर त्यानंतर कॉल बॅक केला आणि नंतर म्हणलं आता तू मेजर डबल. तर तो टॉप नंतर मेजर केला सेम, काहीच इकडे तिकडे नाही केलं. तर तो टॉपची एवढी लेंथ जास्त भरली, मतलब आली. मला आणि पण काटा येतो अंगावर गाईज, दिसतं का नाही काय माहिती, पण ह्या गोष्टी घडल्या. तर त्याच्यामुळं तो बोलला की हा तुमच्यावर काही ना काही झालेलं आहे, काही ना काही केलेलं आहे. ठीक आहे, अशी गोष्ट आहे. तर ते मेजरमेंट आम्हाला जास्त मिळालं नाही का. जाऊ दे यार, आम्ही काय जरी केलं तरी काय होणार आहे, महिनाभर थोडासा त्रास होईल, त्याच्या पुढे काय होणार आहे, आम्ही लय स्ट्रॉंग आहेत. हा काय आता आम्ही याच्याकडे लक्ष नाही देणार. आमचं जे प्रोसेस चालू आहे, आमच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी आली आहे की आम्ही असं असं असं, पण आजपासून आम्ही याचं नावच नाही काढणार. आणि पॉझिटिव्ह राहिलं ना तरी निगेटिव्हिटी बाहेर निघून जाणार. निर्णय घेतला की पॉझिटिव्ह राहायचा, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. देव आहे आपल्यासोबत, स्वामी आहेत आपल्यासोबत, कोणीच काही बिघडू शकणार नाही आपलं, किती पण काळा जादू केला किंवा काही पण आपण गाईज केलं आहे कोणी. आणि हा गाईज तुम्ही किती पण देवदेव केलं तरी ना, एक मनामध्ये जर असेल ना की केलंय कोणतरी काळा जादू, तुम्हाला जर 100% माहिती असेल ना की केलंय, तर तुमच्या मनात एक पद्धतीची निगेटिव्हिटी राहतेच. निगेटिव्हिटी मतलब नकारात्मकता असं. तर गाईज आय होप की तुमच्यासोबत, तर थांबा, तर तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला तर लय मतलब काय वाटतं, आम्ही काय केलं पाहिजे, किंवा अशा गोष्टी असतात का नसतात तुमच्यासोबत, असं काही घडलंय का, पाहिजे ना, आम्ही कसं राहायला पाहिजे, काय केलं पाहिजे नेक्स्ट स्टेप नाही का, आम्ही कंटिन्यू केलं पाहिजे का युट्यूब, किंवा तुम्हाला काय वाटतं
काही पण आमचं जे आम्ही जे सांगितलं ते तुम्हाला सगळं वाटतं खरी आम्हाला सांगितलं guys. जर लागली असेल का, जर आम्ही जे लागले सांगितलं आम्ही ना, त्याच्यावर काय उपाय करावा हा. हे सांग. आम्ही जे सांगितलं ते सगळं खरे, आम्ही काहीच फेकलेलं नाही, काहीच खोटं नाही बोललेलं. आम्ही तुम्हाला काय रिअल वाटत स्टोरीवरती असेल, ब्लॉग बनवताय, आम्हाला हा. फेकाफेकी करायला अजिबात आवडत नाही. ऍक्च्युली फेकाफेकीचं सुद्धा वैभव तर करत तुम्हाला असतो. वाटत असेल ना, तर काय फेकाफेकी केली तर बिलकुल पण नाही असं की ह्यांनी व्ह्यूज मुळे ब्लॉग बनायला वगैरे, असं काहीच नाहीये. No. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा गाईज, आम्ही काय केलं पाहिजे नाही का. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि तुमचं कमेंट नक्की करा. ठीक आहे. We are waiting for your श्री स्वामी comments. समर्थ. श्री स्वामी समर्थ. देव आहे आपल्यासोबत. देव आहे आपल्यासोबत. So don't worry. वैभव रडू नको. पागल. So चला guys, guys, bye. bye, Thank you bye. so much for watching. आणि हा, वी होप की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल, आणि जसा पहिला सपोर्ट करत होत तसंच सपोर्ट कराल. थँक्यू सो मच गाईज. हा 1K व्हिडिओला व्ह्यूज गेले पाहिजे. 100 वर आले तर 1K जायला पाहिजे ह्या व्हिडिओला. ठीक आहे. थँक्यू सो मच.